तर मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीबाबत काँग्रेसकडून होत असलेल्या दिरंगाईवरून राऊतांनी काँग्रेसला टोला हाणलाय। काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना वेळ लागतो असा खोचक टोला राऊतांनी लगावला। तसंच काँग्रेस अजूनही जुन्याच काळात वावरत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीबाबत आम्हाला कुठलाही प्रस्ताव नसल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं। त्याला उत्तर देताना राऊतांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय। तर त्या अशा आघाडीच्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव येईल त्यावर याच्यावर भाष्य करणं किंवा यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील। अद्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव हा काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि स्थानिक पातळीवरचं आमचं नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरचं आमचं संघटन या निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी करत आहे। त्यांच्या बैठका, आमचे त्या संदर्भातले दौरे, त्या संदर्भातले कार्यक्रम हे देखील आमचे सातत्याने आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय। त्यामुळे आम्ही वेळेवर निर्णय घेणार आणि आमचा निर्णय झालेला आहे की स्थानिक पातळीवर आम्ही याचे सर्व आघाडी आणि युतीचा अधिकार त्यांना दिलेले आहेत। तिथून देखील अजून आमच्यापर्यंत कुठल्याच प्रकारचा प्रस्ताव हा आलेला नाही। किंवा ते असं म्हणतात की आमच्याकडे मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावच नाही, पण अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही ना कुठे। अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो तुम्ही म्हणताय हा त्यांचा प्रश्न आहे, इतर कोणाचा प्रश्न नाही आहे। हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांची वर्किंग कमिटी असते, त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते, त्यांची स्टेट कमिटी असते, बरं का। मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते। अशा प्रकारचा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाहीये किंवा राज ठाकरे साहेबांकडे तसं नाही, उद्धव ठाकरे साहेबांकडे तसं नाही, शरद पवारांकडे तसं नाही। आम्ही आला निर्णय घेतला, निर्णय गेलो पुढे। तो खूप मोठा पक्ष आहे, स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे आणि अजून त्याच काळात तो वावरतोय।